मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय गूळ घालून रव्याचे लाडू। हे लाडू बनवण्यामध्ये निमित्त पण खास आहे। अयोध्येला जे राम मंदिर आता उद्घाटन होणार आहे, त्यामध्ये राम भगवानची मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे। तिथे आपण जाऊ तर शकत नाहीये, पण आपल्या तुमच्या घरी दिवाळी मनवा, दसरा मनवा, म्हणजे जे करतात, रांगोळी काढा, दिवे लावा, तर त्यापैकी आपण आता आजपासून आम्ही 22 तारखेपर्यंत जे जमेल तसे आम्ही फराळचे पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे। त्यातलाच हा एक पदार्थ आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपला पहिला पदार्थ आहे गूळ घालून रव्याचे लाडू। तर काय काय करायचं आपल्याला? एक वाटी घेतला आपण, जाडा की बारीक रवा आहे? बारीक रवा। बारीक रवा आपण घेतला इथे, तर एक वाटी टाकलाय, अजून अर्धी वाटी आपण घेणार आहोत। हा दीड वाटी बारीक रवा आहे। तर रवा आपण ना भाजून घेणार आहोत। गॅस स्लो करून ठेवलाय। आपला रवा बघा कसा मस्त भाजला जातोय। आपण कसा रवा भाजायचा? लालसर लालसर भाजून घ्यायचा आपल्याला रवा। तर आता आपले 5 मिनिटं आपण स्लो गॅसवर भाजतोच आहे। छानपैकी भाजून घेऊया, मग मी दाखवते पुढे काय करायचं। आता आपल्याला काय टाकायचं याच्यात? आता आपला लालसर भाजला गेलाय रवा। आता काय टाकूया? तूप टाकूया। तूप किती टेबल? पाव वाटी तूप घेतलं आपण। आता बघा तूप टाकलं आपण, तुपावर मस्त भाजून घेतला रवा, आणि त्यात आता आपण खोबरं किसलेलं टाकतोय। किती घेतलं खोबरं? आपण 1 वाटी खोबरं टाकतो। 1 वाटी मोठी वाटी घेतलंय खोबरं। जरा तूप थोडं जास्तच टाका, म्हणजे आम्ही टाकलंय पण थोडंसं वाटी ठेवलेलं, म्हणून तिला सांगितलं टाक। म्हटलं खोबऱ्याला मग बुरशी पकडते, चांगलं भाजून काय नाही असतं घेतलं माहितीये, खोबऱ्यामध्ये पाणी असतं ना, खोबरं चांगलं भाजलं गेलं पाहिजे, त्यात पाण्याचा अंश नाही राहायला पाहिजे, मग लाडू छान टिकतात आपले। छानपैकी आपण मस्त खोबऱ्याचा पण छान वास सुटलाय ना। सुका मेवा कापून घेतलेला आहे तो टाकूया। तर हे बदाम टाकले, बदामाचे बारीक काप करून घेतलेत आपण, ते टाकले। पिस्ता, काजू, बदाम, काजू, पिस्ता आपण टाकला। मनुका आपल्याला भेटला नाहीये म्हणून नाही टाकलं। मनुका असेल तर खूप छान लागतात लाडू, असेल तुमच्याकडे तर टाका तुम्ही, आमच्याकडे नव्हता। 1 छोटा चमच इलायची पावडर। इलायची पावडर 1 छोटा चमचा। आता मस्त आपले ड्रायफ्रूट पण टाकले, ते पण भाजले गेले याच्यात। अजून आपण लाल करणार आहे। प्रमाण बरोबर असलं ना की आपले पदार्थ बरोबर बनतात। तर प्रमाण नीट बघून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला बनवायला बरं पडेल। तर बघा आता छानपैकी मस्त भाजले गेलेत, कलर बघा। आता आपण ना एका ताटात काढून घेऊया। हे पाक तयार करायचं। तर आपण इथे बघा, हे बघा किती आहे, 3/4 बाउल घेतले, छोटी वाटी। ज्या वाटीच्या मापाने आपण रवा मापून घेतला ना, त्याच वाटीत आपण ही वाटी पूर्ण वेळेच्या थोडा कमी गूळ घेतलाय। 1 अख्खी वाटी च्या पेक्षा थोडा कमी, हे बघा कमी आहे गूळ। तर आता पाक तयार करतोय आपण। तर हे पाणी किती घेतलं आपण? अर्धी वाटी। पाववाटी त्यात गूळ टाकून घ्यायचं। इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे की म्हणजे फक्त वितळवायचा हा गूळ? थोडा पाकच बनवायचा सांगितलं, कारण पेस्ट आळा पाहिजे। आता बघा हे होते, बॉईल होतोय पाक तो, हे बघा। आता बघा पाक किती कमी झालाय, पाणी पण आटलंय, आणि हे असं फेस येतोय ना, काढून बघायचं हे पळीवर। हे बघा पाक तयार, सॉरी दिसत नसेल तुम्हाला, हे बघा हा पाक तयार झालेला आहे आपला। हे बघा किती स्लो खाली पडतं ते, म्हणजे हा पाक तयार झाला। हे बघ असं एक तार आली पाहिजे, ही एक तार येते। हे बघा दिसतोय तुम्हाला तार? कुठून दाखवू? बघा दिसत दिसले, हा ही एक तार येते। हे बघा झालाय पाक तयार। आता हे मिश्रण त्यात टाकून घेऊया आपण।
आता आपले लाडू तयार झालेले आहेत. छानपैकी आपण मस्त प्लेटिंग करूया. आता बोल, तुम्ही पण याचे लाडू बनवून बघा. बोल, बोल ना तुम्ही, बोल. तर आपले हे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पण असे लाडू बनवून बघा आणि एन्जॉय करा. आणि जर तुमचे लाडू, रव्याचे लाडू बनवताना तुटत असतील तर मिक्सरमध्ये एकदा चालवून घ्या थोडे. ही तुमच्यासाठी टिप होती. आणि लाडू खूपच छान झालेले आहेत, चवीलाही खूप सुंदर लागतात. तर नक्की तुम्ही एकदा हे लाडू बनवून बघा. तर धन्यवाद, बाय.